ए काजू मी सांगितलं सगळं ध्यानात आहे ना? अरे हीच ते का राजू, सगळं घेऊन आलोय मी. दादाच्या आयुष्यातला लय मोठा दिवस ते. माहितीये ना मोठा दिवस आहे. मग जा आणि दादाला रेडी करून आण. हा Yes. आम्ही पण जातो आणि तुझ्या वहिनीला रेडी करतो. चली पुढे. नंतर बघ. चल. दादा अरे काय चाललंय तुझं? काय अरे दादा लका तुला जरा काहीतरी वाटू दिला का? अरे आज काय काय अरे तुझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे आज. हा सगळ्यात महत्वाचा दिवस. ए ही परत आवडत बसणार नाही. ते फोटो फोटो काढले ना तेवढे बाद झाले. मला दुसरी काम आहेत. वहिनी दूध अगं नकोय मला. खूप जेवले म्हणून तर शतपावली करते. अरे दादा आज एकच महत्वाचं काम आहे. अरे कसलं काम आहे? दादा पूजा आटपली ना. पूजा आटपली, प्रसाद खाल्ला, जेवण झाली, सगळं झालं. कसलं काम आहे अजून? अरे दादा तू काल नाही का तुळजावणीला भेटायला गेला होता आणि आम्ही तुला अडवलं होतं. ते महत्वाचं काम. नो 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 नो. हा अगं वहिनी जे आज तुम्ही एकमेकांचे होणार ना. हा अगं म्हणजे आजपासून तुम्ही एका खोलीत नांदायला लागणार ना. हा ते काम होय. आलं ना लक्षात. ए अरे सोडा की मला. अरे सोड. परिस्थिती काय, तुमचं काय चाललंय? सोडलं जीले अपनी जिंदगी. तुम्ही बसा बोलत. हा आमचं काही नाही. हा मस्तपैकी रोबोटिक गप्पा मारा. आम्ही काय नाही बोलणार. धनु रोमॅन्टिक असतं ते. आणि आपण इथं असल्यावर कसं काय गप्पा मारतील ते. आपण एक काम करूया, आपण जाऊया इथनं. हा चला. दादा वहिनी गुड नाईट. हा गुड नाईट. लवकर झोपा. हा चला चल काजू. दादा जगासमोर आपण नवरा बायको असलो तरी एकांतात आपल्यामध्ये नवरा बायको सारखं कुठलंच संबंध राहणार नाही. मी तुला शब्द देतो. एका वर्षाच्या आत मी माझ्या बहिणीची लग्न करेन आणि मग तुझी सगळी स्वप्न पूर्ण करेन. लाव की कसं कुठं. तुळजा
आपल्याला नाटक करायला लागणार. काय 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 करता इथं तुम्ही? झोपा नाही आला? किती वाजले? जाऊ झोपा जाऊ जाऊ. पळतो काय? तुळजा, सॉरी. माझ्या बहिणींमुळे तुला. हरकत नाहीये. आपल्यासाठी जरी हे लग्न खरं नसलं तरी त्यांच्यासाठी तर आहेच ना. त्यांची काही हौस असेलच. इथे मी आनंदात नाहीये म्हणून त्यांचा आनंद काही राहून घ्यायचा. सूर्या, तुला सिद्धार्थचा फोन आला का? नाही. मी पण त्याला फोन लावायचा प्रयत्न केला पण अजूनही बंदच दाखवतोय. कुठे असेल तो? कसा असेल? त्याला काही झालं तर नसेल ना? नक्की का आला नाही तो लग्नाला? काहीच कळत नाहीये रे. कुठलंच एक ठाम उत्तर असं मिळत नाही. फक्त असंख्य सुया मनाला टोचत राहत आहे. तुळजा, नको त्रास करून घेऊ. आपण घेऊ त्याचा शोध. तू इथं झोप. मी खाली अंथरूण घालून झोपतो. अगं ते बाहेर झोपलो तर पूर्ण संशय येईल ना, म्हणून. चालन नाही तर खाली झोपलं तर. गुड नाईट. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. थांबा. आमच्या घरची रीत आहे. नवरीनं आज घरात पहिला गोडधोडचा पदार्थ बनवून तिच्या नवऱ्याला खायला घालायचा असतो. या
रामबाजी आपलं जणू दिदी अगं जमतंय की तुला? पण तुळजावहिनी काय म्हण बर का, आमच्या दादानी वाईट जरी उशीर केला असता ना तर तुझं काही खरं नव्हतं बघ. पण तुळजावहिनी आज दादासाठी तुला काहीतरी गोडाधोडाचं करावं लागेल हा. हा हो, मला पण बघू दे की मला तुझ्या हातचा इटू वाटतंय का नाही. आई इटू वाटत म्हणजे मला तुझ्या हातचं खाऊ वाटतंय का नाही, खाऊ. ह्या धनुचं इंग्लिश ना एक दिवस मी असं माझ्या पायाखाली घेणार आहे, असं घर 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 असं चिडून टाकणार आहे. काय तू बरं बहिणी, काय बनवणार आहेस आणि सगळ्यांसाठी बनवायचंय बरं का. हा आधी तिला जमतंय का विचारा. तुळजा म्हणजे काय पप्पी नाही, सगळंच जमायला. का नाही जमणार? सगळं जमणार. ईस्ट और वेस्ट तुळजावहिनी इज द बेस्ट. तुळजावहिनी बनवा पाठदिशी. नाही नाही नको, तिला कशाला, डॉक्टर आहे ती, तिला असली कामं सांगू नका. अरे पण दादा नवीन नवरीने बनवायचं असतं काहीतरी गोडाधोडाचं. मग काय, आणि तिला बनवायचं तर बनवू दे की. हा एकदा सांगितलं कळत नाही का? नको तिचा हट्ट नाही करायचा. ती काय नाही बनवणार. बनवीन मी. डॉक्टर आहे म्हणून फक्त पेशंटनंच तपासता येतं असं नाहीये. मला जेवणही बनवता येतं. हा आता सूर्यादादाची खरी मजा आहे. रोज वहिनीच्या हातचं नवनवीन खायला मिळणार. आणि खाऊन खाऊन आजारी पडला की वहिनीच बरं करणार काय. सोनूबाई, तुझ्या आवडीनं बनवणार म्हणलीस ना, ते जेवण सांगतो बघ, तुझ्या हाताला लय भारीचं वाचणार आहे. ऐसे चला चला, दादा ओरड्याच्यात पटकन तिला किचन मध्ये घेऊन जाऊ. हा धन्य चल पप्पी, चल ये. तुळज कशी काय तयार झाली? काय पण म्हण काजू, काल लगीन नाही झालं तवर गडी आज बायकोची बाजू घ्यायला लागला. हा मग अरे वहिनीनं मुठीत घेतलंय गाड्याला. अरे चेहऱ्यावरची तुकतुकी बघ, मिठीत पण घेतल्यासारखं वाटतंय. होय ना सूर्यदादा? हा हे, दादा डोळे बघ इकडे बघ. ए पुढ्या, अरे डोळं बघ भावाचं, काळ झाल्यात. म्हणजे जागरण झालंय रात्री. जागरण झालंय? काय झालंय दादा? जागरण झाले. ये की जागरण, तुझं गोंधळ जागरण दोन्ही पण काढतो. ये ये. तुळजावहिनी हे आमचं छोटस किचन. आधी तर जास्त करून मीच असायचे. मी पण असायचे की. हो, पण जेवायला कमी आणि चोरून चोरून खायला जास्त. भागे. मी पण असायचे कधी कधी बर का. हो, आम्ही सगळे टायर्डलो ना की आम्ही सगळे कामं पप्पीला सांगायचो. म्हणजे हिला कंटाळलो का म्हणायचंय. तुला कळलीच इंग्लिश हळूहळू. बरं बहीण, हे बघ इथं ना सगळे पिठाचे डबे असतात बरं का. हे दोन्ही, आणि हे सगळे आहेत ना ते डाळीचं, खोबरं, शेंगदाणे हे सगळे या डब्यात आहेत. आणि हे डबे आहेत ना हे पापड, लोणचे आणि तळणाचे आहेत. आणि तो चपटा डबा आहे तो मसाल्याचा डबा आहे. आणि हे सगळे छोटे डबे आहेत ते मीठ, साखर, कूट, चहा पावडर ह्याचे डबे आहेत. वा पप्पे, तुला समजाच माहितीये की. हा मग पप्पी एकदा बघ तिथे सगळं लक्षात ठेवते. लग्नानंतर त्रास नको म्हणून आधीच बघून ठेवलं होतं. पण आता काय, नियतीच्या मनातच नव्हतं तसं.
त्याला काय करणार. चला तर मग मी कामाला लागते. वहिनी तू काय बनवणार आहेस ग? तुपाचा शिरा. वा, तुला ना जेवढं जास्त बनवता येईल ना तेवढं जास्त बनव. हा म्हणजे अगदी टोप भरून बनवलास ना तरी चालेल. बरं चला आपण बाहेर जाऊया, म्हणजे तिला तिच्या मनाने काम करता येईल, नाही तर तिची गडबड होईल ना. चल चला. खूप बनव, मला खूप आवडतो. हा माझ्यापाशी जरा थांबशील? हो थांबते की. हा याला म्हणतात काजूची फोटोग्राफी. दादा तू हे फोटो बघून चाटच पडणार आहेस. हा आणि व्हिडिओ बघून तर तुझी बोलतीच बंद होणार आहे. नाही ना बंद झाली तर काजूचं नाव बदल, सुपारी ठेव सुपारी. एवढं खराब काढले ते सोयरे तू व्हिडिओ आणि फोटो. मामा इथे माझ्या कपाळावर काय लिहिले हो? काय मामा करताय? अहो म्हणजे 1 नंबर फोटो काढल्यात. हा आणि त्याचा मी करिश्मा अल्बम बनवणार आहे. करिश्मा करिश्मा, अरे करिश्मा लई जुनी हिरोईन झाली. एखाद्या नवीन हिरोईनीच्या नावानं काढशील का? हा? पुढ्या मला ह्यांच्यापासून लांब ठेवा. मामा फोटो मधलं काय माहित नाही तर जरा गप्प बसा की. काजू ते करिश्मा नाही, करिश्मा अल्बम असतो. हा हो असं आहे का ते? असेल असेल. लय महाग असतो का तो? हे महाग कुठलं आपलं ते 15-20 हजार. काय 15-20 हजार? एवढे? पण दादासाठी काय पण करूया. हा? ए नको, मी नको तिथं नाही पैसे खर्च करणार उगाच. अरे दादा तू नकोच करू, माझ्याकडे आहेत माझ्या पगारातले. आणि मी पण काटकसर करून साठवलेत की. काय ग दादा आता नाही नको म्हणू. अरे फोटो म्हणजे आठवणी असतात, आम्हाला त्या जपायच्या आहेत, सांभाळून ठेवायचे. आला का सगळ्यांच्या मनात आहे ते करून टाकी. बर ठीक आहे करूयात. आता दाजी बोल. आता तुम्हाला कसं सांगू, हे सगळं तुमच्या आनंदासाठीच चाललंय, नाहीतर आमच्या दोघांसाठी बी या लग्नाच्या आठवणी जपून ठेवण्यासारख्या नाहीत. हे लग्न म्हणजे नुसता एक दिखावा आहे. बघणाऱ्याला चांगला वाटतोय पण आतनं किती पोकळ आहे ना हे आमचं आम्हालाच माहिती. काही मदत करायची का? नाही, मला तुझ्याशी बोलायचंय. बोल ना. सूर्या तुला खूप आवडतो ना? मला माहिती आहे. तू कितीही लपवायचा प्रयत्न केला ना तरी तुझ्या चेहऱ्यावरची ही उदासी दिसून येते ग. तू माझ्यामुळे दुःखी आहेस ना? तू जाऊ दे ना. जे घडून गेले त्यावर बोलून काय फायदा आहे? अगं कसं नाही बोलायचं. एखादी आपली इच्छा अपूर्ण राहिली तर ती कधीच पूर्ण नाही होणार आहे असं तर नाहीये ना. एक दिवस येईल की तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील बघ. उगाच नको खोटी स्वप्न दाखवूस. आधीच माझ्या डोळ्यातल्या स्वप्नांनी मला लय रडवलं. त्यातून मी कशी बशी सावरती. आता परत त्याच खपल्या नाही काढायच्यात मला. मी बरी, नको माझी काळजी करूस. तू तुझ्या नवऱ्यासाठी शिरा बन. मी असते तर पुरणपोळ्या बनवल्या असते. सूर्याला लय आवडतात पुरणपोळ्या. आपलं प्रेम आपल्याला मिळालं नाही की किती त्रास होतो हे मी समजू शकते पप्पी. मीही त्यातूनच जाते. मला माफ कर.